एक या निमित्तानं प्रश्न विचारावासा वाटतो की जेव्हा जागा वाटपासाठी बैठका सुरू होत्या तेव्हा तुम्ही एक आग्रह धरलेला होता की या महाविकास आघाडीमधले घटक पक्ष निवडणुकीनंतर भाजपसोबत जाणार नाही हे लिहून द्या म्हणून, आणि हे लिहून देण्यास नकार दिलेला होता. या सगळ्या घटना जुळतायत असं तुम्हाला वाटतं? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की त्या काळी मोदींची असणारी भाषा आपण जर बघितली तर 400+ आणि विरोधकांनी 29 ची तयारी करावी असंच त्यांची भाषा होती. आणि अशा असणाऱ्या भाषेमध्ये ज्यांच्या ज्यांच्या इन्क्वायऱ्या लागल्या आहेत खऱ्या खोट्या, मी काही त्या सगळ्या भानगडीत जात नाही, पण आपल्याला अरेस्ट होऊ शकतं अशा भीतीपोटी असणारे जे होते त्यांनी बॅकडोर चॅनल ओपनच केला होता. आणि आता असणारा खुला आम्हाला आहे. नरेंद्र मोदी स्वतःच म्हणालेत की उद्धव ठाकरेंना काहीही अडचण आली तर मी त्यांच्या बाजूने आहे. नाही, तुम्हाला ही भीती आधी वाटत होती, आधीपासून वाटत होती ही भीती? वाक्य असणार आहे की ज्याच्यामधनं या अगोदरपासून आहे. कारण का काँग्रेस आणि BJP हे जमणार, काँग्रेस आणि शिवसेना हे जमणार नाही हे दिसत होतं. त्याच्यामधलं एवढंच होतं की NCPला कोणीच नव्हतं आणि त्यांचं काहीच राहिलं नव्हतं, म्हणून शिवसेनेला आपल्याबरोबर ठेवावं आणि म्हणून ते असणारं शिवसेनेची ओढत बसले होते, अशी परिस्थिती आहे. निकालानंतर माझ्या अंदाजानं बऱ्याच गोष्टी असणाऱ्या त्याच्यातल्या स्पष्ट होतील असं मला त्या ठिकाणी दिसतंय.